सर्व भगवंताला एकतेने प्रणाम करू. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ टिमकीच्या वतीने व बाबाच्या आदेशाप्रमाणे आणि कळमण्यातील सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची पंधरवाडी चर्चा बैठक श्री मान्य सोनवानी भाऊ यांच्या निवासस्थानी सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीविधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा लिंबूजी उपस्थित आहे, बाबाला माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांची मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे, आईला सुद्धा या वार्तातून प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष वैद्यबाई यांना माझा नमस्कार. तसेच उपस्थित असलेले ज्येष्ठ सेवक सेविकांना बालगोपाल यांना माझा नमस्कार. आपण जेव्हा दुःख होते आपल्यावर 36 कोटी देवांगणकडून आपण या मार्गामध्ये आलो, कारण का आपल्याला दुसरा आपल्याला रस्ताच राहत नाही. सर्व करून चुकतो आपण, त्याच्यानंतर आपण या मार्गात येतो आणि या मार्गात आल्यानंतर बाबाच्या कृपेनं आपण भगवंताच्या कृपेनं आपण सुखी होतो. पण जेव्हा आपण सुखी होत जातो, पण तेव्हा आपण भगवंताला विसरतो. तसं करू नका, भगवंताला विसरू नका. एक मी छोटासा अनुभव सांगतो. पार्टी एरियातला अनुभव आहे आणि तो माझा खास मित्रच होता. गव्हर्नमेंट सर्व्हिस त्याला, पण दारूचं व्यसन खूप होतं. आता पहा, आज 70 ते 80,000 रुपये त्याचा पेमेंट पगार होता. PNT मध्ये त्याला ड्युटी होती आणि पण त्याचा पगारातले 20 ते 25,000 सुद्धा घराला जात नव्हते. पूर्ण पगार त्याचा दारूच्या व्यसनामध्ये, मित्रमंडळीमध्ये आणि पार्ट्या करण्यामध्ये जात होता. आता अचानक तो मला बर्डीला भेटला लोहापूलवर आणि त्याने मला आपली सांगितली का भाऊ म्हणे यार मी परेशान आहो आणि अशी परिस्थिती माझ्यावर आली आहे. 70-80,000 पेमेंट असून सुद्धा त्याच्यावर 5 लाख रुपये कर्ज त्याच्या अंगावर बसलेलं होतं. तर त्याने तो म्हणे काहीतरी याच्यातून मला मार्ग सांग. नाही तर म्हणे कर्जवाले मला जगू देत नाही, एक तर मला आत्महत्या करावी लागते. मग त्याला सांगितलं का म्हणलं पहा, आत्महत्या करून त्याचा तोडगा निघणार नाही, कारण का तुझे मुलं बाळ रस्त्यावर येईल, त्यांना कोण पाहणार. त्याला सांगितलं का म्हणलं, त्यानं मला विचारलं तू सुद्धा पहिले ड्रिंक करत होता. म्हटलं हो, पण तू म्हणे 12-13 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून या मार्गात गेला तेव्हापासून मी तुझी परिस्थिती पाहतो म्हणे, तर परिस्थिती चांगली आहे. तू म्हटलं त्याला सांगितलं हा मार्गच तसा आहे, हा बाबाची इतकी महान कृपा आहे. तेव्हा त्याला या मार्गाविषयी त्याला थोडंसं ज्ञान दिलं. तो म्हणे ठीक आहे, पाहतो म्हणे, मी घरी विचार करतो. तू म्हणे माझ्या घरी एक दिवस ये आणि माझी पत्नी मुलं आहे, त्यांना थोडंसं सविस्तर याची माहिती दे या मार्गाविषयी. म्हटलं ठीक आहे. एक दिवस रविवार पाहून मी त्याच्या घरी गेलो, त्याला अशी माहिती दिली आणि त्याला सांगितलं का भाऊ म्हणलं इकडे जवळपासचे कोणी अगर कार्यकर्ता असेल मग त्यांना निशांकर काकाजीकडे नेलं. निशांकर काकाजीकडे नेलं. त्याच्यानंतर त्याला आता 2 महिने झाले तो मार्गात आलेला आहे. आता सध्या परिस्थिती त्याची ठीक आहे. आता समोर का घडवते का नाही तो भगवंत आहे आणि भगवंताला मी हेच विनंती करतो का भगवंता त्याचा घर परिवार चांगल्यात चांगला तुमची त्याच्या परिवारावर कृपा असू द्या आणि पुन्हा तो या व्यक्ती गेला नाही पाहिजे असे मी तुमच्या चरणी विनंती करतो भगवंता. आणि एवढेच बोलून मी आपले 2 शब्द
समाप्त करतो. माझ्या हातानं बाबा या 15 दिवसात काही व्यवहारात लेनदेनमध्ये कोणाला वाईट बोललो असेल त्याची मला स्वयं भगवान बाबा हनुमानजी क्षमा करतील, तसेच सद्गुरू महादेवी बाबा झुंडूजी क्षमा करतील, आई वाराणसी सुद्धा मला क्षमा करतील, आजच्या बैठकीचे अध्यक्ष सेवक शिंदेना बालगोपाल मला क्षमा करतील. एवढे करून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना नमस्कार.